नमस्कार मंडळी, कोकण परी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवत आहे मी चिकन मसाला. तर आपण आज चिकन मसाल्याची रेसिपी या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर इकडे आहे हे वाटण तयार करून गेले. याच्यामध्ये एक कांदा, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण आणि आपले जे पण बेसिक आपण वाटणमध्ये टाकतो त्या गोष्टी याच्यात मी ॲड केलेल्या आहेत. आणि एक मी काश्मीरी लाल मिरची पावडर लाल मिरची टाकलेली आहे, कारण की ती कलर येण्यासाठी. आणि इकडे आपण चिकन बॉईल करून घेतलेले आहे, पिवळं करून घेतलेलं आहे. आणि आपण आता याचा आपण चिकन मसाला आपण ही रेसिपी आपण बनवणार आहोत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. गॅस ऑन केला आहे. त्यानंतर आपण आता आपलं जे पण काही फ्राय पॅन वगैरे तुमच्याकडे जे पण भांडं असेल ते भांडं गॅसवरती ठेवा. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं तेल ॲड करू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल ॲड करू शकता, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. आणि थोडं चिकन किंवा मटन जे पण नॉनव्हेजची आपण नॉनव्हेज बनवतो, तर त्याच्यासाठी थोडं तेल जास्त असलं की थोडं बरं वाटतं, म्हणजे भारी आपल्याला टेस्ट येते त्याची थोडी. त्यामुळे थोडं थोडं एक्स्ट्रा टाका, म्हणजे आपली क्वांटिटीनुसार आपले जे पण आपण बनवतोय त्याच्या क्वांटिटीनुसार तेवढं ॲड करा. आता याच्यामध्ये मी थोडं जिरं ॲड केलेलं आहे, थोडं जिरं ॲड करतोय. जिरं आता गरम झालेलं आहे, जिरं आता शिजायला आलंय. त्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट ॲड करू. एक चमचा आलं लसणाची पेस्ट आपण ॲड केली याच्यामध्ये. आलं लसणाची पेस्ट आपण थोडं परतून घेऊ चांगल्या पद्धतीने. मग त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूयात आपण जी पेस्ट बनवली आहे, जी वाटण बनवलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता या वाटणला आपल्याला चांगल्या पद्धतीने शिजवायचं आहे, जोपर्यंत याच्यातून आपण आता याला त्याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करू आणि मग याला आपण थोडं शिजवू. इथे मी थोडीशी हळद ॲड करतोय. आता लाल मिरची पावडर जी बेसिक आपल्या घरामध्ये असते ती. त्यानंतर आपण गरम मसाला ॲड करणार त्याच्यामध्ये 1 चमचा. गरम मसाला ॲड केला आपण. त्याला आपण परतून घेऊ चांगल्या पद्धतीने. जोपर्यंत याच्यातून तेल बाजूला होत नाही तोपर्यंत आपण याला शिजू देऊ.
आता याच्यातून तेल बाजूला झालं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही आता शिजली, म्हणजे आपलं जे वाटण आपण ॲड केलं होतं ते आता थोड्या प्रमाणात शिजलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बॉईल केलेलं चिकन पिवळं ॲड करतो आहे त्यामध्ये. आणि आपल्याकडे जे बॉईल केलेलं चिकन होतं तर त्याचं जे पिवळं पाणी म्हणजे आपण ज्याला आळणी बोलतो ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं. जर तुम्हाला सुकं चिकन हवं असणार तर तुम्ही एवढ्या प्रमाणात सुकं ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असणार तर मग थोडं त्यामध्ये आपण ते पिवळं चिकन ॲड करायचं. पिवळं चिकनचं जे पाणी आहे आपण याच्यामध्ये ॲड करायचं. आता ते पिवळं चिकनचं जेवढं पाणी होतं मी आता त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. उर्वरित जेवढे पीस होते ते पण त्याच्यामध्ये ॲड होऊन जाते. एक वाटी ते पिवळं चिकनचं आपण ॲड करतो, म्हणजे आपली ग्रेव्ही त्या हिशोबाने बरोबर बनते. आता याला आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपलं चिकन रेडी होते. याच्यामध्ये आपण थोडी कस्तुरी मेथी ॲड करणार आहोत, थोड्याच प्रमाणात टाकायची वरून. जास्त पण टाकू नका, नाहीतर मग तुमच्या ग्रेव्हीचा स्वाद वेगळाच होऊन जाणार. तर थोड्या प्रमाणात आपण कस्तुरी मेथी ॲड केली वरून. आणि वरून आपली कोथिंबीर आपण ॲड करतोय. थोडं आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे कस्तुरी मेथी आणि जे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याचा स्वाद चांगल्या प्रमाणात मिक्स होणार. आणि 1 चमचा आपण चिकन मसाला हा वरून ॲड करायचा आहे. त्याला ग्रेव्हीमध्ये कधीही तेलात नका भाजून घेऊ, कारण की तेलात केलं तर मग ते ना थोडा मसाला करपूस होऊन जातो, मग त्याचा स्वाद वेगळा होऊन जातो. तर हा चिकन मसाला 1 चमचा इथे ॲड करण्यात आला आहे. इकडे आपली ग्रेव्ही रेडी होते. आता आपण थोडा वेट करू. थोडं ग्रेव्हीला थोड्या प्रमाणात आपण शिजू देऊ, आणि आपली मग भाकरी चपातीबरोबर, ज्वारीची भाकरी किंवा भात तुम्ही कशाबरोबर पण ट्राय करू शकता.
थोडी सावधान, थोडी तुझ्या डोळ्यात वासना चला तर मंडळी, आपलं मस्त गरमागरम चिकन आता रेडी झालेलं आहे. तर आपण आता चिकन मस्त गरमागरम आपण बाजरीच्या भाकरबरोबर सर्व करणार आहोत. आपला असा चिकन मसाला मस्त रेडी झालेला आहे. बघू शकता मस्त तरी पण आलेली चिकनला, तरी पण आलेली.